काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्राने एक मत घेण्यासाठी एक प्रश्न विचारला होता. प्यार हो जाता है कि करना पड़ता है. अनेक उत्तर आली, अनेकांची मतं आली, पण विजेतं उत्तर असं होतं, ते एका मुलीचं होतं अर्थात, की मुलगा जर देखणा असेल तर हो जाता है आणि श्रीमंत असेल तर करना पड़ता है. असतात एकेकांची मतं. या अप्सरांकडे बघून हेच वाटतंय आपल्यालाही. पण आता वेळ आहे. नाही नाही नाही, वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. अजून थोडी उत्कंठा ताणून ठेवा. आता वेळ आहे आपल्या पुढच्या अप्सरेला इथे बोलवण्याची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मृण्मयी देशपांडे इथं. हो, तुमच्याकडे जशी एक मनू आहे ना, आमच्याकडे या 2-2 मनू आहे. ही पण आमची मनू आहे. मनू, तुला काय म्हणू? तू हे कितीदा म्हणणार आहेस ते मला सांग. जोपर्यंत ह्या मंचावरती मी पाय ठेवणार आहे तोपर्यंत तुला मी हेच म्हणणार आहे मनू. मुन्ना. बरं, मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय. म्हणजे मला तर सगळ्या भाषा येतातच, पण ह्या गाण्यामध्ये जे काही मेवाड मधले विशिष्ट असे शब्द होते, छाती फुटे, ढोला तुटे वगैरे वगैरे, काय अर्थ कळला तुला त्याचा? तेच आहे, छाती फुटे ढोला तुटे. नाही नाही, तसाच आहे त्याचा अर्थ. नाही, तसा अर्थ नाहीये. मग काय आहे रे अर्थ? मोरनी जशी वाट बघून बघून बागेमध्ये आता झोपलीये, तसं ढोल्या कुत्रा तो तिकडे झोपलाय, असे सगळे त्याचे अर्थ आहेत. तुम्ही ते अर्थ माझ्याकडे येऊन आधी विचारून घ्यायला हवे होते. मी ती ढोला कुत्रा झोपलाय हे कसं करून दाखवलं असतं रे? दाखव. सोपं आहे, त्याच्यात काय. हे जमू शकत नाही तुला? नेक्स्ट टाइम करीन.
असे अर्थ तुम्ही विचारून घ्या आधी मला. मी आहे इथे नक्की. मार्गदर्शनासाठी. कायम लक्षात ठेव. जाणून घेऊया गुरूंचं काय मत आहे. हा परफॉर्मन्स फिल्ममध्ये श्रीदेवीने केलाय हम्म. आणि तूही तेवढाच सुंदर केला परफॉर्मन्स. थँक्यू. फक्त मला असं जाणवलं ना, जेव्हा अंतरा होतो त्याच्यानंतर जे म्युझिक आहे त्याच्यात मला त्या स्पीडपेक्षा मुवमेंट जास्त वाटल्या, फास्ट. आणि अच्छा. क्लायमॅक्सला जाताना फर्स्ट हाफ क्लायमॅक्सचा तो थोडासा जंबल झाला, पण शेवटी तू छान उभी राहून जे चक्कर वगैरे घेऊन त्याचा फिनेस आणला तो एंडला. पण ओव्हरऑल अप्रतिम. थँक्यू. मृण्मयी, तुझा प्लस पॉईंट तुझा चेहरा आहे. म्हणजे तू खूप चेहऱ्याने बोलतेस, तू खूप एक तर गोडवा आहे तुझ्या चेहऱ्याला. त्यामुळे स्टार्ट टू एंड तुझी एनर्जी खूप छान होती. तुझ्या चेहऱ्यावरही तू इतके विविध, ज्या गाण्याला साजेसे एक्सप्रेशन्स होते, कुठेही डाऊन झाली नाहीस. आणि दुसरं, ह्या गाण्यावरती असं खूप पूर्वीपासून आपण परफॉर्मन्स माझ्या लहानपणापासून कॉलेजपासून बघत आलोय. त्यामुळे एक ना माइंडसेट तयार झालाय गाण्याचा. त्यामुळे असं काही खूप वेगळं बघितल्याचं किंवा असा फील नाही आला मे बी. बट व्हॉट एव्हर वॉज कोरिओग्राफ्ड, यू डिड इट व्हेरी वेल. थँक्यू. जाणून घेऊया या परफॉर्मन्सला मार्क्स किती मिळालेले आहेत. मयूर, 7 मार्क्स मिळालेले आहेत. फुलवा, 7 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ॲव्हरेजनुसार तुला 100 पैकी 70 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. जाणून घेऊया आपल्या महागुरूंचं काय मत आहे. मृण्मयी, फार छान झाला तुमचा परफॉर्मन्स. मला तुमच्या गुरूंचं कौतुक करावं असं वाटतं. आणि त्याचबरोबर तुम्ही त्यांच्या त्या कोरिओग्राफीला जो न्याय देण्याचा प्रयत्न केला तो नक्कीच कौतुकास्पद आहे. थँक्यू सर. तुमची एक मुवमेंट मी नाही विसरू शकणार. फार छोटी गोष्ट आहे ती. तर ती म्हणजे देख साहेबा ला नेहमी जेव्हा बॅक होते किंवा फ्रंट होते, आपण जेव्हा एक मुवमेंट थांबवतो त्यानंतर आपण कधीच कुठली मुवमेंट करत नाही. पण तुम्ही तुमच्यावरती जी कोरिओग्राफ केली होती त्यात तुम्ही हात खालीच ठेवले होते तुमचे. देख साहेबा, त्याच्यानंतर एक चुडीचा आवाज आहे त्याच्यात, पण त्या आवाजात तुम्ही हाताने ती चुडी अशी वरती केली. त्या एका छोट्या गोष्टीचं मला खूप महत्व वाटतं. ती एक गोष्ट पकडली गेली आणि तिचा वापर केलात, त्याबद्दल मला या मंचाचा अभिमान. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू.